Hello student, Maths 1, chapter number 3, Arithmetic Progression. In this video, today we are going to learn practice set 3.2, example number 6 to 10. Example number 6, find how many 3-digit natural numbers are divisible by 5. उदाहरणाचा अर्थ काय आहे बघा. 3-digit नॅचरल नंबर्स म्हणजे 3 अंकी संख्या आर डिव्हिजिबल बाय 5. 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. वी नो दॅट 1 डिजिट नॅचरल नंबर्स आर 1, 2, 3, 4 अप टू 9. 2 डिजिट नॅचरल नंबर्स starts from 10, 11, 12 up to 99. And 3 digit natural numbers are 100, 101 up to 999. But we have to find out how many 3-digit natural numbers are divisible by 5. So the solution is the 3-digit natural numbers are divisible by 5 are first काय येईल बघा 100. देन नेक्स्ट 5ने भाग जाणारे आपल्याला लिहायचे आहेत. सो नेक्स्ट 105, 110 अप टू आता 999ला आपल्याला 5ने भाग जाणार नाही आहे. सो 995. So the last term of the sequence is 995 because 999, 998, 997, 996 are not divisible by 5. So first term 100, 105 and last term 995. The above sequence is an AP because common difference काय आहे constant आहे. Therefore A is equal to 100. A means first term. A is equal to 100. D common difference T2 minus T1. That is 105 minus 100 is equal to 5. And Tn last term 995. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बघा n इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड हाऊ मेनी 3-digit नॅचरल नंबर्स म्हणजे 5ने भाग जाणाऱ्या या सिक्वेन्समध्ये किती संख्या आहेत तो नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो आपल्याला nची व्हॅल्यू काढायची आहे. Tnचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. Tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. देअरफॉर Tn इज इक्वल टू 995 इज इक्वल टू a मीन्स T1 मीन्स किती आहे 100 प्लस n-1 n मीन्स nची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सो n-1 इंटू d किती आहे बघा 5. देअरफॉर 995 इज इक्वल टू 100 प्लस 5ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार ब्रॅकेटमध्ये 5 इंटू n 5n मायनस 5 इंटू 1 मायनस 5. देअरफॉर 995 इज इक्वल टू 100 मायनस 5 95 प्लस 5n. देन 995 मायनस 95 आपण काय केली साईड चेंज केल्यानंतर प्लसचे मायनस झाले इज इक्वल टू 5n.
देअरफॉर सबट्रॅक्शन केल्यानंतर काय मिळेल आपल्याला 900 इज इक्वल टू 5n. देअरफॉर 900 5 डिवाइड होतील इज इक्वल टू n. देअरफॉर डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 180 इज इक्वल टू n. देअरफॉर n इज इक्वल टू 180. Therefore, there are 180 3-digit natural numbers which are divisible by 5. म्हणजेच या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेल्या कंडिशननुसार सिक्वेन्स तयार करायचा आहे आणि तो सिक्वेन्सचा कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असणार आहे, त्यामुळे तो अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार आहे आणि त्यावरून आपल्याला TNचा फॉर्म्युला वापरून आपण हे एक्झाम्पल कंप्लीट केलेलं आहे. Example number 7. The 11th term and 21st term of an AP are 16 and 29 respectively. Then find the 41st term of that AP. या उदाहरणाचा अर्थ काय आहे बघा. द 11th टर्म अँड 21st टर्म म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनची 11th टर्म आहे 16 अँड 21st टर्म आहे 29. तर आपल्याला 41 टर्म कोणती असेल ते फाइंड आउट करायचं आहे. सो फॉर एन AP लेट A be the first term and D be the common difference. या ठिकाणी आपण A म्हणजे फर्स्ट टर्म घेतलेली आहे आणि D कॉमन डिफरन्स मांडलेला आहे. देन T11 किती आहे बघा 16 अँड T21 इज इक्वल टू 29. हे आपल्याला काय आहे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. सो गिवन TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. आता फक्त आपल्याला या ठिकाणी nची व्हॅल्यू माहिती आहे. n किती आहे 11 अँड T11ची व्हॅल्यू माहिती आहे 16. सो T11 इज इक्वल टू A प्लस n मीन्स 11 मायनस 1 इंटू D आणि T11ची व्हॅल्यू किती आहे 16. सो 16 इज इक्वल टू A प्लस 11 मायनस 1 10 D. That is A plus 10D is equal to 16. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊयात. Then similarly for T21 we can again write Tn is equal to A plus n minus 1 into D. T21 is equal to A plus 21 minus 1 इंटू D. T21 किती आहे 29 इज इक्वल टू A प्लस 21 मायनस 1 20D. साईड चेंज करून आपण लिहूयात A प्लस 20D इज इक्वल टू 29. इक्वेशन नंबर 2. In equation 1 and 2, both the equations are linear equation in two variables. Therefore, subtracting equation
1 from 2, we get इक्वेशन 1 and 2 तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर एचं कोइफिशियंट कसं आहे, इक्वल आहे. त्यामुळे या ठिकाणी सबस्ट्रॅक्टिंग केल्यानंतर आपल्याला काय होईल, ए इलिमिनेट होईल. इक्वेशन 2 ए प्लस 20d इज इक्वल टू 29 मायनस फर्स्ट इक्वेशन काय आहे, ए प्लस 10d इज इक्वल टू 16. आता काय होणार सांगा, सेकंड इक्वेशनचे साईन चेंज होतील. सो मायनस मायनस मायनस, ए गेट कॅन्सल, 20d minus 10d, therefore 10d is equal to 29 minus 16, 13, therefore d is equal to 13 upon 10 is equal to 1.3. हे आपल्याला d ची व्हॅल्यू मिळाली. सबस्टिट्यूटिंग d is equal to 1.3 in equation 1. Equation 1 काय बघा, a plus 10d is equal to 16. Therefore a plus 10d means 10 into d. d ची व्हॅल्यू किती आहे, 1.3 is equal to 16. Therefore a plus 10 into 1.3, that is 13, is equal to 16. Therefore a is equal to 16 minus 13. Therefore a is equal to 3. From the value of t11 we can form equation 1, and the value of t21 we can form equation number 2 by using the formula Tn is equal to a plus n minus 1 into d. Then we can solve equation 1 and 2 and get the value of d is equal to 1.3 and value of a is equal to 3. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे बघा, फाइंड द 41th टर्म ऑफ दॅट AP. Then Tn is equal to a plus n minus 1 इंटू डी. आता आपल्याला 41 टर्म काढायचे. सो T41 इज इक्वल टू ए मीन्स एची व्हॅल्यू आत्ताच आपण फाइंड आउट केले 3 प्लस एनची व्हॅल्यू 41 मायनस 1 आणि इंटू डीची व्हॅल्यू किती आहे 1.3. देन 3 प्लस 41 मायनस 1 40 इंटू 1.3. Therefore 3 plus 40 into 13, 52.0, that is 52. So 3 plus 52 is equal to 55. So T41 is equal to 55. So the 41th term of the AP is 55. Next example number 8, 11, 8, 5, 2 and so on. In this AP, which term is number minus 151? म्हणजेच या अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आपल्याला मायनस 151 ची टर्म जी आहे ती कोणत्या नंबरला असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची आहे. हिअर द गिवन AP इज AP is 11, 8, 5, 2 and so on. Here A is equal to 11 and D means common difference T2 minus T1, that is 8 minus 11, not 11 minus 8. So minus 3. Let the nth term
of the given AP be minus 151. Therefore, Tn is equal to minus 151. या गिवन एपीमध्ये आपण आता ए इज इक्वल टू काय मांडले आहे 11. डी इज इक्वल टू T2 minus T1 means 8 minus 11 is equal to minus 3. And let the n term of the given AP be minus 151. म्हणजे n नंबरला आपल्याला ही संख्या मिळणार आहे. सो Tn इज इक्वल टू minus 151. Tn is equal to a plus n minus 1 into d. n टर्म आपण मांडलेली आहे minus 151 is equal to a means 11 plus n minus 1. n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. n minus 1 into d minus 3. Therefore minus 151 is equal to 11 plus minus 3 into n. minus 3 into n काय येणार minus 3n. प्लस मायनस मायनस होणार. आणि minus 1 into minus 3 मायनस मायनस प्लस प्लस 3. minus 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळे साईन चेंज होणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे. सो minus 151 इज इक्वल टू 11ला साईन कोणता आहे बघा प्लस आणि 3ला सुद्धा साईन कोणता आहे प्लस. सो 11 प्लस 3 14 minus 3n. Therefore minus 151 14 साईड चेंज केल्यानंतर काय होईल minus 14 is equal to minus 3n. minus 151 and minus 14 minus minus plus काय होणार सांगा ॲडिशन त्याची 165 आणि ग्रेटर नंबरचं साईन मायनस इज इक्वल टू minus 3n. दोन्हीकडचे साईन आता काय झाले चेंज झाले प्लस होणार 165 इज इक्वल टू 3n. देअरफॉर 165 अपॉन 3 इज इक्वल टू n. 165ला 3ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल 5 and 5. देअरफॉर 55. सो n इज इक्वल टू 55. सो आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता बघा कोणत्या नंबरला आपल्याला -151 ही टर्म मिळेल तर कोणत्या नंबरला मिळेल n इज इक्वल टू 55. सो 55 टर्म ऑफ द गिवन AP is -151. Example number 9. In the natural numbers from 10 to 250, how many are divisible by 4? उदाहरणाचा अर्थ काय आहे बघा की 10 पासून 250 पर्यंत 4ने भाग जाणाऱ्या म्हणजेच विभाज्य असणाऱ्या किती संख्या आहेत. सो हियर the natural numbers from 10 to 250 are divisible by 4. 10 to 250. 10 and 11 are not divisible by 4. So first number 12. Next number differ by 4. So 16. Next 20. And last number काय सांगा 250. 250 is not divisible by 4. Then previous number 249 is also not divisible by 4. Then 248 is divisible by 4. So last number is 248. The above sequence
इज एन ए पी. म्हणजेच या ठिकाणी आपण दिलेल्या कंडिशननुसार अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार केलेली आहे. 10 to 215मधील फक्त आपल्याला डिव्हिजिबल बाय 4 असणारे नंबर्स घेतलेले आहेत. हिअर a इज इक्वल टू 12, d इज इक्वल टू t2 minus t1, that is 16 minus 12 is equal to 4, and tn is equal to लास्ट टर्म काय आहे 248. आणि काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, हाऊ मेनी नंबर्स डिव्हिजिबल बाय 4. सो n आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. tnची व्हॅल्यू किती आहे 248. a मीन्स 12 प्लस n मायनस 1, nची व्हॅल्यू काढायची आहे इंटू d 4. 248 इज इक्वल टू 12. 4ने मल्टिप्लाय करूया. 4 इंटू n 4n. 4 इंटू मायनस 1 मायनस 4. therefore 248 is equal to 12 minus 4, that is 8, plus 4n. therefore 248 minus 8 is equal to 4n. therefore 240 is equal to 4n. then 240 upon साइड चेंज केले तर डिवाइड होणार इज इक्वल टू n. 240 divided by 4, that is 60, is equal to n. therefore n is equal to 60. so there are 60 natural numbers from 10 to 250 which are divisible by 4. Example number 10. In an AP, 17th term is 7 more than its 10th term. Find the common difference. यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा उदाहरणामध्ये 17th टर्म इज 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. म्हणजेच 10व्या नंबरची टर्म आहे आणि 17 नंबरची टर्म आहे ती 10व्या नंबरची जी टर्म आहे त्याच्यापेक्षा 7ने अधिक आहे. तर आपल्याला इथे कॉमन डिफरन्स काढायचा आहे म्हणजेच डीची व्हॅल्यू काढायची आहे. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली नाही आहे किंवा 17 नंबरची टर्म कोणती आहे किंवा 10 नंबरची टर्म कोणती आहे तीही दिलेली नाही आहे. सो या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, फॉर एन ए पी लेट ए बी द फर्स्ट टर्म, म्हणजे ए ही फर्स्ट टर्म आहेत असं मानूयात, अँड डी बी द कॉमन डिफरन्स. आता एक्झाम्पलमध्ये आपल्या कोणत्या टर्म्स दिलेल्या आहेत बघा. 17 टर्म आणखीन 10 टर्मचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. सो T17 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कसं करता येईल सांगा. TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. देन T17 इज इक्वल टू A प्लस nची व्हॅल्यू किती येणार 17 मायनस 1 इंटू D. therefore T17 इज इक्वल टू A प्लस 16D. कारण आपल्याला उदाहरणामध्ये 17 टर्मचा उल्लेख आहे म्हणून आपण T17 काढून घेतला. त्यानंतर काय सांगा 10th टर्म. सो अगेन TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. देन T10 इज इक्वल टू A प्लस
nची व्हॅल्यू 10 मायनस 1 इंटू t. देन t10 इज इक्वल टू a प्लस 9d. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊयात. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, काय कंडिशन दिली आहे बघा. 17 टर्म इज 7 मोअर दॅन, म्हणजे 17 नंबरची टर्म आहे ती 10व्या नंबरच्या टर्म्सपेक्षा काय आहे, 7ने जास्त आहे. आता हीच कंडिशन आपल्याला इक्वेशनमध्ये कशी लिहिता येईल बघा. T17 इज 7 मोअर दॅन, 7 मोअर दॅन कोणापेक्षा, इट्स 10th टर्म. सो T10, T17 इज इक्वल टू T10 प्लस 7. आता T17ची व्हॅल्यू आपण इथे या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूयात. T17 मीन्स a प्लस 16d. T10 मीन्स a प्लस 9d प्लस 7. a प्लस 16d साईड चेंज केल्यानंतर काय होणार, मायनस a, आणि 9d आल्यानंतर इकडे LHSला मायनस 9d इज इक्वल टू 7. a आणि a कॅन्सल होणार, प्लस मायनस मायनस, 16d मायनस 9d 7d इज इक्वल टू 7. देअरफॉर d इज इक्वल टू 7/7. देअरफॉर d इज इक्वल टू 1. डीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 1. सो द कॉमन डिफरन्स, so the common difference is 1. So here we have completed example number 10. So you also solve examples on page number 64 and 65. Thank you.